क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। शहापूर तालुक्यात बिबट्याचा कहर, म्हशीचा पारडा व बैल ठार। शहापूर तालुक्यातील पडशिण वडाचा पाडा व पडशिण गावात बिबट्याच्या हल्ल्यात 2 जनावरे ठार झाल्याच्या घटना घडल्या। त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। खर्डी वन परिक्षेत्र हद्दीतील वडाचा पाडा येथे ज्ञानेश्वर मोहन गांजवे यांच्या गोठ्यात घुसून बिबट्याने एका म्हशीच्या पारड्यावर हल्ला केला। या हल्ल्यात पारड्याचा जागीच मृत्यू झाला। घटनेनंतर शेतकरी गांजवे यांनी वन विभाग खर्डी यांच्याकडे नुकसान भरपाईसाठी निवेदन दिले। दरम्यान पडशिण गावात महमूद इक्बाल ढोले यांच्या घरच्या मागील अंगणात बांधलेल्या बैलावरही पहाटे 5 वाजता बिबट्याने हल्ला केला। या हल्ल्यात 3 वर्षाचा बैल ठार झाला असून त्याची अंदाजे किंमत 25,000 रुपये इतकी आहे। दोन्ही शेतकऱ्यांनी वनपरिक्षेत्र खर्डी कार्यालयात लेखी स्वरूपात निवेदन देऊन तातडीने भरपाईची मागणी केली आहे। घरांच्या जवळच बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी सगीर शेख, खर्डी। अंदाजे 4च्या दरम्यान हल्ला केला। जास्त पाऊस होता त्या दिवशी, जास्त पाऊस आणि आवाज येत नसल्यामुळं घरामध्ये सकाळी उठल्यानंतर मग बघितलं ते आम्ही, तर तो पळून गेला। तेवढ्यात असं झालं। किती मोठा होता? होता ना, 5-1 महिन्याचं पारड होतं ना। ही जी समोर म्हैस आहे ना, हिचत होतं, तर ती जास्त रेकायची। तिने 1-2 दिवस पाजलंच नाही, दूधच दिलं नाही, असं झालं। मग ती पाजते आता, काय नाही आता हे झाल्यामुळं। तुम्ही बघितल्यावर गेला का? हो, बघितल्यानंतर गेला नाही। 28 तारखेला पहाटे 4च्या दरम्यान बिबट्याने हल्ला केला। येऊन बघतो तर मशीनचा आवाज येत होता, गोंधळाचं वातावरण होतं सगळं। लाईट पण नव्हती आणि पाऊस पण चालू होता। मग त्याच्यानंतर आल्यानंतर टॉर्च चालू केली तिकडून मोठी हॅलोजनची, तर मग तो पळून गेला तेवढ्यात बघून। आणि मग 2 दिवस काय मध्ये आला नाही। 2 दिवस कंटिन्यू जागतोयच आम्ही त्याच्यानंतर। हां, बिबट्या होता। बिबट्या मोठ्या प्रकारचा बिबट्या होता। जागेवरच आहे ना? हो, जागेवरच केला त्याला। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा,